आणि त्यासोबत रोशनजी पाटील, चिरंजीव रोशनजी पाटील त्यांचाही आभार। चला मैदानामध्ये आपण जाऊया। मॅच नंबर 2 दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतो। दोन दिग्गज संघामधील ही लढत आहे। गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल दत्त 11 10 सरकार वेईगर। अशी लढत आपण जिला सुरुवात करते। सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत। अगदी खूप चांगला टी शर्ट्स कॉम्बिनेशन्स दोन्ही टीमचं। एका बाजूला ऑरेंज आर्मी बघा मिळेल तुम्हाला बॅटिंग करत असताना आणि त्यासोबत अगदी बघू शकता थोडंसं लाईट ग्रीन अँड व्हाईट कॉम्बिनेशन्स मध्ये वेईगर संघ अगदी बघू शकता। सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत। मॅन इन फॉर्म प्रतीक पाटील आणि त्यांना साथ देत असताना संजय पाटील मैदानामध्ये आले। आणि पहिलं षटक अक्षय पाटीलचं। पहिला चांगला कव्हर ड्राईव्ह बघा मिळाला। गुड शॉट परंतु फिल्डिंग तिथे थोडीशी विस्कळीत झाली जरूर, परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे। 5 ओव्हरची लढत आहे लक्षात घ्या। पहिली लढत कारण होतं त्याचं, पहिली लढत 4 ओव्हरची झाली। अगदी 7ची रिपोर्टिंग होती। 7:30 वाजले टीमला यायला दोन्ही टीमला। त्यामुळे आपण अगदी संपूर्ण आमची कमिटी ऑर्गनायझर कमिटीने निर्णय घेतो आता सामना 4 ओव्हरचा होईल आणि तदनंतर आता मॅचेस सुरळीत सुरू होतील। 5-5 ओव्हरच्या सामने तुम्हाला बघायला मिळतील। इथे या क्रिकेट स्पर्धेमध्ये चुकीला माफी नाही। नियमावली भरपूर स्ट्रिक्ट आहे, कारण तालुका प्रमुख चषक टॅप केल्या बॉलला संजयनं तिथे फिल्डिंगमधून सौरभला आपण बघितले बॉलवर तो आला, थांबू शकला नाही, परंतु बॅकअप जोपर्यंत मिळेल तोपर्यंत 1 रन या बॉलवर कंप्लीट झाले। महत्वाकांक्षी महत्वपूर्ण लढत पहिल्या सामन्यामध्ये कवकवीत यश वल्लभ संघाचा आपण बघितलं बॅटिंग करत असताना धुवाधार फलंदाजी प्रत्युत्तर चांगलं दिलं होतं, परंतु खूप मला वाटतं उशिरानं सुरुवात झाली। रन यायला बॅटमधून सचिननं चांगले बरसले, परंतु बघायचे मॅच अक्षय सोडून दिला बॉलला। पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मुख्य पंच सध्या राम पाटील सरांना बघतो। अगदी त्याने पाहिलं बॅट्समनच्या स्लॉटमधून हा चेंडू निघून गेलाय आणि ऑलरेडी त्यामध्ये ऑफकटर देखील होता आणि अगदी बघू शकता योग्य निर्णय त्यांचा। अक्षयचा बॉल जी त्याची स्पेशालिटी राहिले। मॅक्सिमम अक्षयचा नेहमी हेच प्रयत्न असतं त्याच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल फेकायचा, आम्ही त्याला बघितलंय आणि सध्या तो तेच करते। प्रतीक पाटील समोर डॉट बॉल फेकून थोडंसं आव्हान वाढवण्याचा प्रयत्न तो करतोय। पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं पद्धत आले ते करावं लागेल। स्क्रीनचा वापर तुम्हाला करावा लागेल। डान्सिंग डाऊन द विकेट खेळावा लागेल आणि अगदी खडे तुम्ही प्रयत्न कराल। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता मोठी स्क्रीन आहे पाठीमागे, त्या स्क्रीनवर तुम्ही लगेचच ॲक्शन रिप्लेमध्ये थोडंसं वॉल्यूम पाहिलं एक्झॅक्टली मागील बॉलवर तुम्ही कोणती चूक केली आहे त्याचं तुम्हाला लगेच तिथे रीड करता येईल आणि त्याच्या रिकव्हरी देखील करता येईल। मागे 2 निर्धाव चेंडू फेकले अक्षयनं। ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये खेळत असताना माहिती आहे अक्षयचे 2 ओव्हर हे फार महत्वाकांक्षी राहणार आहेत या मॅचमध्ये। या इनिंगमध्ये थोडंसं सांभाळून खेळायचं असेल, कारण पहिलं षटक आहे, एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे कौशल्य आहे गोलंदाजीचं आणि कधी गेम प्लॅनिंग महत्त्वाचे असतात खेळामध्ये। सुरुवात शांत झाली म्हणून काय झालं मागील मॅचमध्ये दाखवलं, अगदी वल्लभ संघानं सुरुवातीची पहिली ओव्हर थोडी शांततेने खेळ आणि तदनंतर सेट झाल्यानंतर आक्रमण त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं। तसेच काही स्ट्रॅटर्जी सध्या खानाव टीमचे असावे असं वाटायला लागले। थोडं जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला अक्षयनं, थोडं साइड अँगलनं जाण्याचा प्रयत्न केला। व्हाईट बॉलचा पंच आम्हाला इशारा देत असताना कधी स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होतो, बॉल हातातून ग्रिपिंग लवकर सुटत नाही। सन्माननीय ज्येष्ठ व्यक्ती मधु बालारामजी मुंडे आपले मनपूर्वक स्वागत। नेहमी प्रत्येक रात्री सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ग्रामस्थ मंडळ खानाव। व्हाईट बॉल आला मागील बॉलवर धावसंख्येचं टोटल 4 वर। आक्रमण करण्याचा संजयचा प्रयत्न राहिलाय, परंतु इथे डॉट बॉल देखील आपण पाहिलाय। अगदी पहिलं षटक जे नावी राहिलं अक्षय पाटीलचं ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। संजूचा मागील बॉलवर अगदी प्रयत्न फसला, थोडासा टॉस झाला, बॉल हवेमध्ये बाउन्स चांगला मिळाला तिथे आणि पहिलं षटक संपलं जिथे रन फलकावर दाबा 4 तुम्हाला बघायला मिळते। बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकाला नाव येईल त्याचे कूपन आता सुरू झालेत। प्रति कूपन 200 रुपये। तर
अगदी काही मोजकी कुपनच जातात लकी ड्रॉमध्ये जेव्हा कुपनद्वारे बाईक्स असते आणि प्रेक्षकांनी त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आपण बघा असं म्हटलं जातं की नशीब अवलंबूनच बघितले नाही तर नशीब कसे चमकणार. त्यामुळे तुम्ही नशीब तुमच्या अवलंबून होऊ शकता. तिथे ते लकी ड्रॉचं कुपन आहे ते वापरा. ठीक. A1 जोडी अजय मुंडे आणि नितीन जाधव यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 5,000 रुपयाचं कॅश प्राइज टीम खाणावसाठी लगातार. पॉवर प्लेचं पहिले षटक संपलं आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा आहेत त्या 4 रन. या एंड भरपूर आक्रमण झालं मागील मॅचमध्ये पहिल्याच सत्रामध्ये स्पेशली. अगदी सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजीची जबाबदारी साहिल या यंगस्टर्स खेळाडूच्या खांद्यावर. एका बचाला फ्युचर प्रतीक पाटील. कनाव गावचा बाउन्सर अटेम्प्ट केला. एच अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. प्रतीक पाटील मागील काही टुर्नामेंटमध्ये या खेळाडूची छाप पाहिली तर भरपूर काही सांगून गेलाय परंतु आपल्या होम ग्राउंडवर जास्त काही करू शकला नाही खेळाडू बाद. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दस भाईयो सेनेचा थँक्यू डीजे. अप्रतिम संगीताची मैफिल पाहायला मिळते. सन्माननीय प्रवीणजी पाटील खानाव यांच्या माध्यमातून सुंदरम डिजिटल हा पण कक्ष पाहतो अगदी LED TV समोर पाहायला मिळते आणि ऑल इव्हेंटसाठी त्याचा वापर आपण करू शकता. ज्यांना निश्चितच रेंटवरती हवं असेल तर आपण प्रवीणजी पाटील यांच्याशी आपण तात्काळ संपर्क साधायचा आहे. थँक्यू. सन्माननीय प्रकाशजी पाटील ग्रामस्थ मंडळ खानाव यांचं मनपूर्वक स्वागत. कारण खानाव संघ खेळतोय आणि ग्रामस्थांची रेलचेल आता मंचकावरती पाहायला मिळेल. कमेंट्री बॉक्स. थँक्यू चिरंजीव रोशनजी पाटील. रन फलकावर धावा आहेत 1 ओव्हर नंतर 1-4. परिस्थिती थोडीशी अवघड आहे परंतु म्हणतात ना की रस्ता इथूनच काढायचा असतो जिथे थोड्या काट्यांचा रस्ता सुरू होतो. सचिन मुंडे कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. थोडा सफर राहिला. हा साहसी खेळाडू जिद्द चिकाटी नेहमी त्याच्यामध्ये आपण पाहिले आणि अगदी थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी अगदी खेळाचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल जरूर आले परंतु या मॅचमध्ये ते साहस दाखवावे लागेल जिथे नितांत गरज होम ग्राउंडवर. मानसिकता अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह नाही तर सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेट करायचं ही सध्या मानसिकता आहे सचिन मुंडे यांची. अक्षर रिप्लेमध्ये तो अगदी काय लोअर फुलटॉस बॉल राहिला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करायचं या उद्देशाने केलेला परंतु बॉलच्या मेरिटनुसार खेळावा लागेल सचिन मुंडे यांना. यावेळेस थोडंसं फ्लिक केलंय. बचावात्मक पवित्र 100 शॉट राहिलाय. जेव्हा अपेक्षा असते की लेंथ अँड लाईनमध्ये बॉल येईल आणि तेव्हा लेगस्टम्पच्या आसपास बॉल येतो थोडं स्विंग होतं तेव्हा अशा काही फटक्यांची अंमलबजावणी होते. तो 1 रन मात्र इथे येते. रणफलक अगदी बघू शकता ऑन बोर्डवर सध्या 5-1. परिस्थिती बिकट आहे परंतु कठीण परिस्थिती कठीण रस्ते तुम्हाला एका चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. संजय पाटील मध्ये ती धमक आहे मोठे फटके लगावण्याची दाखवावी लागेल. पुन्हा एकदा एक थोडासा बाउन्सर अटेम्प्ट केला पण हेच सांगत असताना 1 फॉर द ओव्हर. या मॅच म्हणजे अगदी बघितलं आपण तर थोडंसं गोलंदाजीतून दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न राहिले. संघर्ष जरूर करते परंतु एक नवीन लख कामगिरी करावी लागेल. थोडंसं मिससामिंग आहे परंतु इनफिल्डच्या बॉल वरून बॉल झाला डीप कव्हरला आणि जोपर्यंत फिल्डर पोहोचली तोपर्यंत बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलेला चौकार. तालुक्यात शहरात संपूर्ण पैशाला समाज सेवेची आवड हाय दादाला. तर नक्कीच रोशन आपण पाहतोय आज खानाव संघ खेळतोय आणि सचिन दादा मुंडे यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. मागच्या 2 महिन्यापासून बिंदासबाईंची स्पर्धा शिवसेना तालुका प्रमुख स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत धावपळ पाहिली. आज आम्ही पाहतोय का थोडा थकावट असतो प्रचंड मेहनत असते मात्र आज गावासाठी खेळायचे या अवीर भावेनं या भावनेनं ते आज एकजुटीनं आणि त्याच ऊर्जेनं उतरलेत रोशन.
सचिन दादा मुंडे. मागच्या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड धावपळ आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. मात्र आज बिंदासबाईंच्या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये ते खेळतात. यस सागर, अगदी आपण बघितलं ना सागर दादा, तर हा एंड फलंदाजींसाठी अनुकूल आहे की आपण मागील मॅचमध्ये देखील बघितलं. त्यामुळे सचिन मुंडे यांना मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी बघू शकता पंच वळलेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला करत असताना अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडले जाईल. लाईन्स बिलॉंग टू द अंपायर्स असं देखील म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही लाईनच्या बाहेरून बॉल जात असेल तेव्हा तुम्ही अगदी दात मागू शकता, परंतु लाईन्स बिलॉंग टू द अंपायर असं देखील म्हटलं जातं. पण पंचांची वाद विवाद करायचा नाही. अगदी बघू शकतो रन मिळेल अतिरिक्त. धावसंख्येचा टोटल 1 धावेनं पुढे चालला. ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये सांघिक टोटल अगदी बघायला मिळते. चंद्रकांतजी पालकर आमच्यासोबत सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. संघाची धावसंख्या आहे टोटल 10 दुहेरी अंकामध्ये. थोडासा खडतर प्रवास आहे, परंतु मार्ग इथूनच शोधायचा असतो. खडतर प्रवासाचा मार्ग तुम्हाला एक चांगले यश देतं, उत्तम सौंदर्य देतं आणि या मॅचमध्ये ती कामगिरी करावी लागेल. सचिन मुंडे यांच्यासाठी थोडंसं फुटवर्कचा अभाव जाणवला. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम वारंवार फुलर लेंथवर ही गोलंदाजी होते. हा ही बॉल थोडा निर्धावाला आहे. थोडंसं झगडत असताना धावांसाठी संघर्ष करत असताना अक्षय पाटील जर उत्तम गोलंदाजी आतापर्यंत साकारलेली आहे. पहिला बॉल वाईट जरूर आला, तदनंतर त्याची रिकव्हरी त्याने डॉट बॉलने केली. 10 वर संघाचा टोटल. फुलटॉस बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न तिथे होता आणि इथे बऱ्याच क्रिया सचिन मुंडे यांचं नशिबाची साथ इथे मिळेल. जिथे धाव नव्हते तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. अगदी बघितलं खेळाडून तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि यस्टांवरील तो नेम त्याचा बिघडला. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातात आला नाही. लवकर थोडंसं जळबाजीमध्ये तिथे थोडीशी घाई करत असताना बॉल उचलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तदनंतर लगेच दे फेकून मारला. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता. चंद्रकांतजी पालकर आम्हाला सांगतायत की 11 वर सध्या सांघिक टोटल. 1-2 फटक्यांची गरज आहे, जे आले तर धावसंख्येची आखणी होईल. तिथून नवीन भरारी मिळेल, नवीन ऊर्जा मिळेल. परंतु हे काय घडलंय मैदानामध्ये? लॉंग स्टॉपला आलेला चौकार पंच सांगतील जरूर आम्हाला बॅटला ब्रश करून बॉल पाठीमागे गेलाय आणि चकमकाला विकेट किपरला आलेला चौकार. पनवेल जाया शहराला शहराला र पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. क्या बात आहे. चौकार मागील बरोबर आहे. क्रिकेट खेळामध्ये धावा कशा आल्या याला महत्त्व देण्यापेक्षा पहिल्या इनिंगमध्ये स्पेशली धावा येण्याला महत्त्व दिलं जातं आणि सध्या ते धावा यायला आता सुरुवात झाली. कधी कधी वनवा पेटवण्यासाठी ठिणगी महत्त्वाची असते. का ती ठिणगी पेटवली गेली या चौकारच्या माध्यमातून 15 वर सांघिक टोटल आपण बघतोय. संजय पाटील आक्रमक फटक्यांसाठी ओळखले जातात. गॅपमध्ये एक्झिक्यूट केल्या फटक्याला 2 टप्प्यांनी 3 खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत, परंतु 2 रन तोपर्यंत कंप्लीट केला जाईल. होय, सिंगल डबल महत्वाचे आहे या क्षणाला, कारण खानाव संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. ही अनेक वेळा आम्ही पाहिलेली आहे. परंतु या मॅचमध्ये तुम्हाला सुरुवातीला त्या गोलंदाजाने एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम करावं लागेल. त्यासाठी 5 षटकामध्ये किमान 55 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. 2.4 चेंडूचा केस संपला. रन फलकावर धावा 17, 1 विकेट गेले. संजय पाटील देखील आपण बघू शकता जे सेकंड इनिंगकडे सध्या खेळत आहेत. वाईड यॉर्कर काढण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस थोडंसं फुलटॉस होता, परंतु फार दूर आहे. अक्षयची ही स्ट्रॅटर्जी आहे की या ओव्हरमध्ये आणि त्याच्या 2 स्पेलमध्ये कमीत कमी रन खर्च करायचा आणि फलंदाजांवर प्रेशर क्रिएट करायचं, ही त्याची स्ट्रॅटर्जी राहिली. आणि त्यामध्ये अगदी ज्या स्ट्रॅटर्जीने तो मैदानामध्ये उतरलाय त्यामध्ये आत्तापर्यंत तरी तो थोडं सफल राहिलाय, हे देखील बघायला मिळालंय. शेवटचा बॉल काय अप्रतिम एंड केला. 2 ओव्हर फेकल्या अक्षयनं. जरूर त्याला विकेट मिळाले नाही, परंतु 12 धावा देत असताना अगदी दमदार गोलंदाजीचे त्याने 2 स्पे हाताळले. पाहता 3 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करणारा अगदी खानाव संघ जाऊन पोहोचलाय.
17 या धावसंख्या फलकावर. आता उर्वरित 12 बॉल ज्याचा खेळ मैदानातील सुरे पाणी घेऊन जा. मैदानामध्ये 12 खेळाडू 17 वर थोड्या अडचणी, थोड्या चिंता वाढलेत, थोडंसं शांतमय वातावरण आहे, परंतु आता जो संधी मिळते प्लॅनिंग करण्यासाठी त्यामध्ये उत्तम प्लॅनिंग तुम्हाला करावे लागेल. यावेळेस येणाऱ्या कालखंडामध्ये थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये तुम्हाला चालावं लागेल. तोपर्यंत देऊया डीजे नितीनला संधी. किती आले किती गेले काही फरक पडत नाही. किती आले किती गेले काही फरक पडत नाही. अरे लाखो दिलाव करतोय राज आमचा किंग हाय बिंदास भाई. लाखो दिलाव करतोय राज आमचा किंग हाय बिंदास भाई. लाखो दिलाव करतोय राज आमचा किंग हाय बिंदास भाई. लाखो दिलाव शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य आपण पाहतोय बिंदासबाई यांच्या नावाची स्पर्धा आहे. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक आणि आज आपण पाहतोय भगवमय वातावरण आणि खऱ्या अर्थानं जो खानाव संघ आपण पाहतोय ज्या जर्सी घालून उतरल्यात बिंदासबाईंच्या नावाच्या ज्या जर्सीज आणि त्याचे पुरस्कर्ते 50 जर्सी स्पॉन्सर केल्या ते शिवसेना शाखा प्रमुख युवा डॅशिंग नेतृत्व सूरजजी कर्णूक आम्ही यांना सुद्धा पाहतोय. आज सचिनदादा मुंडे इन ॲक्शनमध्ये मागच्या 2 महिन्यापासून या स्पर्धेची धावपळ मेहनत आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलं आणि बिंदासबाई यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. सूरजजी कर्णूक असतील बिंदासबाईंचे अतिशय जवळचे सहकारी शाखा प्रमुख खानाव तर सन्मान्य भरतजी दिसले साहेब पोलीस पाटील आणि गणेशी फराड यांचं आगमन झाले. वेलकम. अठरा चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा सध्या 17 बघायला मिळत आहेत. बघा थोडीशी हवा वेगवान, ज्या हवेचा ओघ आता भरपूर वाढलाय. म्हणतात ना की संघर्षातून दुर्दैव न मानता पल काढू नये. संघर्षासमोर अगदी सामोरं जाण्याची तयारी तुम्हाला हमखास दाखवली पाहिजे. परिस्थिती चांगली किंवा वाईट हा मुद्दा नसतो, तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो ते महत्त्वाचं असतं. सध्या धावसंख्येचं जे बेतलेलं प्रसंग आहे त्या प्रसंगातून थोडा वाटचाल काढण्याचं काम इथे खेळाडूंना बघा मिळेल. तुम्हाला सध्या जाणवत असेल की किती हवेचं प्रेशर आहे, हवा किती वेगानं सुरू आहे. थोडासा त्याचा आवाज अगदी मायक्रोफोनमध्ये देखील येतो. पलचं देखील थोडे माईक तिथे सेट करत असताना भगवे वातावरण बघा. या वाऱ्यानं आमचे हे भगवे किती मानानं आणि गर्वानं अगदी डवळताना तुम्हाला बघायला मिळतील, फडकताना बघायला मिळतील. बघायचं येणाऱ्या कालखंडामध्ये जे 12 बॉल आता उर्वरित राहिलेत खानाव संघाच्या वाट्याला, त्या 12 बॉलमधून किती चांगली फलंदाजी करण्यामध्ये कार्यक्षम ठरतील हे फलंदाज. कारण विकेटचं प्रेशर नाही आहे, प्रेशर आहे डॉट बॉलचं. थोडंसं इथे अटेम्प्ट शॉट बघायला मिळालं. 1 रन कंप्लीट झाले. सचिन यांची तयारी होती दुसरीसाठी, परंतु सिंगलवर ते संतुष्ट राहत असताना बघायचं हा मॅच आणि हा कालखंड कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. संघर्षाचा वारसा हाती घ्यावा लागेल आणि इथून रस्त्यांमध्ये एक योग्य मार्गक्रमण तुम्हाला करावं लागेल. कारण 11 बॉल आता फक्त उर्वरित अगदी बघू शकता. फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल चालेल जमिनी समांतर, लॉंग ऑफ फिल्डर आहे. 1 रन म्हणले, दुसरी साठी निघाले आणि ती दुसरी देखील पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी बघू शकता. आता जी आव्हानं आहेत मैदानामध्ये बघू शकता. असं म्हटलं जातं की लात मारू आव्हानांना, गंध यशाचा धुंद करावा, मिठीत घ्यावी आपली स्वप्न, आयुष्याचा उत्सव व्हावा, तो श्वास आणि तीच हवा, पळपळ भासो नित्य नवा, सजीव होण्या जिवंतपणा, आयुष्यात उत्साह हवा. मैदानामध्ये ते उत्साहाची गरज आहे आणि इथे थोडंसं वातावरण विकेट बनत असताना संजूची विकेट, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खानाव संघाला. चला उठा रे उचला भगवा भगवा झेंडा आता. करंट रन रेट ओनली 5.71. योगेशचं मैदानामध्ये आगमन झालंय.
कन्वर्ट करावे लागतील, फटके बनवावे लागतील, गोलंदाजांचा कर्दनकाल बनावा लागेल आणि अक्षरशः आपला फलंदाजीतून मैदान गाजवण्याची क्षमता तुम्हाला दाखवण्याची आता वेळ समीप आली. आता नाही तर परत नाही. रन फलकावर धावा आहेत 20. इथूनही काम बनेल. इथून जरी येणाऱ्या कालखंडामध्ये अगदी बघितलं 9 बॉलमध्ये जवळपास 30-32 धावा जरी आल्या तर एक फायटिंग टोटल बनेल आणि जर फायटिंग टोटल बनलं तर गोलंदाज त्यांचं काम करायला तयारी सुरू करतील. परंतु योगेश अनेक वेळ प्रसंगी याच खेळाडूंना आपल्या टीमला संकटाच्या भोवऱ्यातून बाहेर काढले. ती योगेशला आपली कामगिरी निभवावी लागेल. अगदी बॅटच्या टॉप एज लागला आणि त्यानंतर बॉल चाललाय शॉट थर्ड मॅनकडे. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. सिंगल डबलनं रन मिळतील परंतु प्लॅटफॉर्म नाही. सिंगल डबलनं तुम्हाला धावा मिळतील परंतु तुम्हाला एक ध्येय नाही. उद्दिष्ट काय आहे तुमच्या मनामध्ये काय आहे? कारण म्हणतात ना मागील जे झालं ते विसरून जायचं असतं, नव्यानं सुरुवात करायची असते. झालं गेलं गंगेला मिळालं ते तुम्ही सुधरवू शकत नाही परंतु येणारा कालखंड तुम्ही चांगला करू शकता. अजिबात संधी दिली जात नाही. या फलंदाजांना एक रन इथे पूर्ण केली जाईल. पंच सांगतायत 22च्या स्वरूपानं ही रन आली. अगदी बघू शकता काटेरी रस्ता मैदानामध्ये सुरू असताना फलंदाजीचा जेवढी भेदकता पहिल्या सत्रामध्ये वेगर संघाने दाखवली आपल्या गोलंदाजीतून तेवढीच भेदकता आहे गोलंदाजीची खानाव संघाकडे. परंतु सध्या प्रतीक्षा आहे. एकत्र ज्या पद्धतीने चातक पक्षी वाट पाहतो पावसाच्या पहिल्या थेंबाची तशी षटकार चौकारांची नितांत वाट पाहिली जाते मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या खानाव संघाच्या फलंदाजांच्या. हा फटका स्टँडर्ड लेवलचा आहे. गुड शॉट. मी म्हणेन कदाचित 4 ते 5 इंच अंतर कमी राहिलं परंतु हरकत नाही. हा संघर्षाचा चौकार. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब वाकडी यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि आमचे युवा नेतृत्व भूषणजी फराड यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. तर बघा खानाव गावचे जावई सुद्धा आहेत आणि रहिवाशी सुद्धा आहेत आणि जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतो. मग जावयांचा मान सन्मान करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ऑफिशियली सूचना आल्यात. मॅन्डेटरी वैभव टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. ऑफिशियली पहिला कॉल. तर विश्वास ठोंबरे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. चंद्रकांत पाटील यस आपलं वेलकम सुस्वागतम. शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे यष्टांवर फेकून दिलाय. आणायचं होतं योगेशला स्ट्रायकर एंडकडे परंतु ते काम जमलं नाही आणि त्याचे विकेट. फलंदाज बाद. बिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या फेरीतील तिसरी लढत राजा राणी घोट कर्णधार सुनील साळुंखे आणि गावदेव चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी कर्णधार सुकेश बोपी यांना मी विनंती करू. गोड संघाचे संघनायक आणि वाकडी संघाचे संघनायक तुम्हाला नाणेफेकीसाठी लगेचच तयार व्हायचं. आमच्या व्यासपीठावर आला असाल तर रिपोर्टिंग करायची तुम्हाला कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल याची दक्षता तुम्ही घ्या. 4 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा 26. विकेट गिऱ्यात 3. उमेश कर्णूक आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. निकेश जो अंतिम षटक आता फेकायला तयार झालाय. मैदानामध्ये ज्या फलंदाजीची नितांत गरज आहे ज्याची चर्चा होते 2-3 फटके येणाऱ्या 5 बॉलमध्ये आले ते एक फायटिंग टोटल बनेल आणि त्याच्या प्रतीक्षेमध्ये सध्या खानाव संघाचे स्पेशली गोलंदाज आणि त्यांचे पाठीराखे यांना तुम्हाला बघायला मिळेल. ड्राईव्ह केला बॉल जमिनी समांतर फटका बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फील्ड पोहोचले. लॉकऑफचा पहिली रन वेगाने घेतली. दुसरी धाव घेणं पुन्हा एकदा अंगलट आलं. उमेश कर्णूक रनिंग बिटवीन द विकेटने कमी पडले आणि आणखीन एक खेळाडू धाव बाद.
परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. रन फलकावर धावा आहे 26. 4.2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 4 बॉलचा खेळ आता उर्वरित राहिला. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश फक्त विजय ठरतो, परंतु अनेक संकटांशी सामना करून मिळालेलं यश तो विजय तुमचा इतिहास घडवतो. मैदानात तो इतिहास घडवायचा असेल तर इथूनही वेळ गेलेली नाही आहे. उर्वरित अजूनही बघू शकता या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. निकेश गोलंदाजी करतो. मागील 2 चेंडूमध्ये 2 सांघिक यश तुम्ही पाहिले. अवीर जाधव अविराज कामगिरी त्याला करावी लागेल, परंतु पहिल्याच बॉलवर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. वेळ निघून चालले हातातून. वाऱ्याचा भरपूर ओघ, परंतु या वाऱ्यासोबत सध्या फलंदाजी ढासळत असताना दिसले आणि इथून ते काम करावं लागेल. जो पाया सुरुवातीला मजबूत हवा होता तो होऊ दिला नाही. अक्षय पाटील चे 2 ओव्हर महत्वपूर्ण राहिले, परंतु बघायचे येणारे 3 बॉल. अविनाश चांगला फटका लगावलाय. बॉल चला डीप पॉइंट कडे. हा भरपूर वेळेनंतर भरपूर अवधीनंतर संघर्ष करीत असताना हा आलेला चौकार. चार रन मागील बॉलवर येत आहेत. चंद्रकांतचे पालकर आम्हाला माहिती देत आहेत की धावसंख्येचं टोटल आता पुढे चाललंय. बोर्डवर धावा लागले 30. असं नाही की 31 धावा झालेत. लाईव्ह टेलिकास्ट मिस्टेक सुधारम 31 ऑन बोर्डवर लागलेत. उत्तम कामगिरी तुम्हाला फलंदाजीतून करावी लागेल. येणारे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. हो काय बॉल इथे रिलीव्हर केलाय. परफेक्ट यॉर्कर, वाईट यॉर्कर. पहिली रन वेगाने घेते, दुसरीसाठी निघालेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे काम सुरुवातीपासून करायला हवं होतं, परंतु आता अगदी बघू शकता या बॉट अंतिम एंडमध्ये करत असताना सचिन मुंडे यांना आपण बघितलं. आज फलंदाजीच्या ज्या कामासाठी ते ओळखले जातात ती कामगिरी त्यांना आज करता आली नाही. कारण जे ओव्हर पिच असतात, फुलटॉस बॉल असतात, बाउन्सर डेन असतात, ते कुठेतरी थोडेसे हात मोकळे करणारे फटके खेळासाठी संधी असते, परंतु प्रत्येक बॉल सचिन मुंडे यांच्यासाठी यॉर्कर लेंथवर बघायला मिळाले. ही स्ट्रॅटर्जी हो काय बॉल हा देखील एंड देखील चांगला झालाय. लो स्कोर जरूर बघायला मिळतंय, परंतु रोशन म्हणतात ना खरी फाईट होते ती लो स्कोरमध्ये. जेव्हा अस्तित्व पणाला लागतं तेव्हा ती फाईट बघायला मजा येते. जरूर पहिल्या सत्रामध्ये 33 बनल्या, 34 धावांचं आव्हान आहे, परंतु या मॅचमधील जो फाईट बघायला मिळेल ती चांगली होईल यात मात्र शंका नाही. त्यासाठी गोलंदाजाला देखील तेवढी उत्तम कामगिरी येणार दुसऱ्या सत्रामध्ये करावी लागणार आहे. आणि करणार आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आणि जाऊया लगेच तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट होतात आमचे अँकर एस सागर मांडवकर. तर नक्कीच आपण टॉस करणार आहोत. चंद्रकांत पाटील साहेब वाकडी यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आम्ही टॉस करतो. तर गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी म्हटला तर त्यांचे कॅप्टन सुकेश भोपी, अर्थातच अक्षय आमचे असतील आणि बिंदासबाई यांच्या अतिशय जवळचे सहकारी म्हणून आम्ही नेहमी पाहतो. शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व नेहमी आपण पाहिलं. तर यस टॉस होते आणि टॉस जिंकलाय राजा राणी गोट संघानं. नाही, डिसिजन इथेच देणं हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. तत्पूर्वी टॉस विन टीम आपण कोल्ड्रिंक देऊया आपण कॅप्टनना. तर राजा राणी गोट सहकारी आपला डिसिजन 1 मिनिट आम्ही इथून वेळ देतोय. आम्हाला सहकार्याने सांगितलं का आम्ही चर्चा करून पेंडिंग ठेवतो, मात्र नक्कीच डिसिजन कळवायचे आपण. तर वाकडीचे कॅप्टन थांबा आपण. समोरच्या संघाचा डिसिजन पेंडिंग आहे आणि आपण पाहतोय शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ही स्पर्धा यानंतर सामना खेळायचे. डिसिजन अजून पेंडिंग आहे, मात्र काय रणनीती असेल या मॅचसाठी आता डिसिजन सांगल्यावर समजेल. नक्कीच आज कशी तयारी आहे? स्पर्धेचा दर्जा मोठा आहे, बिंदासबाईंच्या नावाची स्पर्धा आहे, अप्रतिम नियोजनबद्ध आयोजन आहे. काय म्हणाल मॅनेजमेंटबद्दल? मॅनेजमेंट तर खूप छानच आहे आणि बिंदासबाई बोललं तर स्पर्धा खूप छानच करतात. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. तर यस, डिसिजन आलं. राजा राणी क्रिकेट क्लब घोटनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग ते करणार. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तिसरा सामना आपण पाहणार आहोत. राजा राणी घोट विरुद्ध गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी. आणि वाकडी म्हटला तर शिवसेनेचं दमदार युवा नेतृत्व, बिंदासबाईंच्या अतिशय जवळचे विश्वासू सहकारी, डॅशिंग व्यक्तिमत्व सुकेजी बोपीसाहेब नेरे दुंद्री विभाग अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. अक्षय मस्कर
आमचं आणखीन एक शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व बिंदासबाईंच्या आणखीन जवळचे सहकारी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. 8 मार्चपासून आपण बिंदासबाईंच्या नावाची आणखीन एक स्पर्धा पाहणार आहोत जी वाकडीच्या मैदानावर असेल. शिवसेना तालुका प्रमुख चषक ज्याचे मुख्य आयोजक सुकेजी बोपी यांचं इथे आगमन झाले. सन्मानाकडे आम्ही वळतोय. भरतजी दिसले साहेब पोलीस पाटील यांचं आगमन, गणेशजी फराड, चंद्रकांत पाटील साहेब वाकडी यांचा आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेन पप्पू जाधव यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. तर सन्माननीय पप्पू जाधव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. तालुका प्रमुख चषक सन्माननीय रुपेश बिंदासभाई ठोंबरे यांच्या पदभारानं नावाने या स्पर्धेचा आपण डंका पाहतो आणि पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतो. अगदी मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचा इथे यथोचित मान सन्मान इथे संपन्न होताना पाहायला मिळतो. यापुढील सत्कार मूर्ती सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील वाकडे यांना विनंती आहे आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये यायचं आहे. आपलाही शाही सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. चंद्रकांतजी पाटील वाकडे नेहमीच क्रिकेटसाठी एक चांगलं योगदान वाकडी गावासाठी लाभले आणि बिंदासबाई ठोंबरे यांच्या स्पर्धेमध्ये ते आवर्जून आलेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान लहूदादांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतो. त्यानंतर भूषण फराड एक जबराट व्यक्तिमत्व, त्यांना विनंती आपण सुद्धा यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न होतो. अर्पुण या पुष्पगुच्छ भावसोमनांचे प्रेमभरे स्वागत करू या मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. पाहुण्यांचा हा शाही सत्कार सोहळा सन्माननीय भूषणजी फराड यांचा यथोचित मान सन्मान तालुका प्रमुख चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न होतो. अगदी आवर्जून प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हेच या स्पर्धेचं एक वेगळं आणि वेगळं पण साध्य होणारी ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खाणाव यांच्या माध्यमातून हे आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं. आपुलकीनं प्रत्येक पाहुण्याचा सन्मान होतो. लहूदादांच्या शुभ हस्ते समाधानजी आहेत आणि आवर्जून प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर अशा रीतीनं उर्वरित सन्मान सोहळे ही इनिंग समाप्त झाल्यानंतर हे पूर्णत्वात येतील आणि तात्काळ इथे कॉमेंट्री बॉक्सकडे लक्ष वेधित केलं जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव आमचे आदर्शवत समालोचक सागरजी मांडवकर सर, मॅम फ्रॉम नेरे. धन्यवाद रोशन पाटील, धन्यवाद वैभव बोपे. आपण पाहतोय रात्रीच्या ह्या प्रसन्न वातावरणामध्ये अगदी WTC लाईव्हनं आपण पाहतोय चंद्रदेवतेचं आम्हाला अगदी दर्शन घडवलं क्रिकेट रसिकांना. बघा किती क्लॅरिटी आहे. आणि आपण पाहिलं चंद्रयान मोहीम पाहिली होती आणि आज आपण जरूर पाहिलं बिंदासबाई ठोंबरे अर्थातच यांच्या नावाची स्पर्धा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. तर टार्गेट 34 संघ खेळतो खानाव. आपण पाहतोय आज यजमानांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ आपण पाहतोय दादा सर कारवीकर, सुनीलजी पाटील असतील या संघाचे आम्ही पाहतोय नेहमी मार्गदर्शक राहिले. राजकीय क्षेत्रातील विगर गावातील दमदार व्यक्तिमत्व. 30 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. वेन द स्कोर इज लो दॅट टाइम मॅच विल बी हाय व्होल्टेज असं म्हटलं जातं. क्वालिटी ऑफ क्रिकेट त्यावेळी नेहमी आपण पाहतो. आणि आता आघाडीची जोडी. पहिला चेंडू केला प्रहार, शॉर्ट्स वेगला नेहमी प्रयत्न करत असताना मात्र इथे चेंडू सुरुवात वेलकम 4 चौकार. किती आले किती गेले काय फरक पडत नाही. किती आले किती गेले काय फरक पडत नाही. अरे लाखोतीला करतोय राज आमचा किंग हाय बिंदासबाई. तर नक्कीच लाखो तरुणांचे नेहमी आदर्शवत असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय बिंदासबाई यांचं थीम सॉन्ग आपण ऐकतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय चर्चेमध्ये असलेलं आमचे पॉप्युलर सिंगर्स अजयजी गायकवाड यांच्या आवाजामधील हे थीम सॉन्ग आपण पाहतोय. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख डिसिजन पेंडिंग. सन्माननीय शिवसेना नेरे धुंद्री विभाग प्रमुख सन्माननीय सुकेशजी भोपी आणि आदर्श संघनायक कॅप्टन कुल आणि आदर्श खेळाडू सुकेश भोपी आणि त्यानंतर शाखा प्रमुख अक्षय मस्कर या A1 जोडीला विनंती आहे मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. स्पर्धा भाईंचे आपलं मनपूर्वक स्वागत.
तर यस डिसिजन पेंडिंग, निर्णय आपल्यापर्यंत येईल. यस फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन, फेअर डिलिव्हरी. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, विनिंग ऑफ डॉमिनेशन असं म्हटलं जातं, विनिंग ऑफ स्किल असं म्हटलं जातं. तुमच्याकडे कौशल्य असायला पाहिजे. आणि आता 34 करायचे आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. उत्तम फुटवर्क तुमच्याकडे असेल, चेंडूवर नजर तुमच्याकडे असेल तर मैदानावर शक्ती प्रदर्शन करता येतं. सामना सोडायचा नाही आहे. सचिनदादा मुंडे या संघाचं नेतृत्व करतात. अगदी आपण पाहतोय आज युवा खानावचे सर्व सहकारी उतरलेत. सुंदरम डिजिटल्सची आपण पाहतोय ही स्क्रीनवर आपल्याला सुद्धा प्रेक्षक वर्ग या मॅचला एन्जॉय करतोय. लख प्रकाश आहे, सुनियोजित दर्जेदार आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, ऑन दी राईट, पॉवरफुल स्ट्रोक आणि जरूर चेंडू गेला. आणखीन एक बिग स्ट्रोक, मिळतील 4 धावा. पाहायला मिळतं अक्षय पाटील यासाठी ओळखले जातात. आज दादा सरकारच्या नावानं जरी संघ खेळतो मात्र अक्षयचं हे नेहमी त्याचं नैसर्गिक खेळ लायलाय, यासाठी तो ओळखला जातो. बायकर मॅन सुद्धा अक्षय पाटील. स्ट्रायकर एंडला गोलंदाज यावेळेला आपण जरूर पाहतोय पंकज. ऑन साइडला नो चान्स, अगदी दिमाका चोख प्रत्युत्तर, वेगानं पलटवार इथे होतोय. बॅटिंग करताना टीम दादा सरकार. आता मात्र मॅच मध्ये ताकद, अग्रेसर झाला, अग्रेसिव्ह मूड मध्ये. 4 धावा मिळतील चौकार. टार्गेट 34, एकूण धाव फलक पाहिलं तर टोटल 12 वर पोहोचलाय पंकज. समोर ठेवला, फटका बनवला बॅटच्या रडार मध्ये. आणखीन कॉन्फिडन्स न तो खेळला. डीप कडे दर्जेदार उतुंग षटकार. बाजी सूर्य 5 मध्ये 18 कळतं. तोडफोड प्रकारची फटकेबाजी, गोलंदाजावर जणू काही तुटून पडलाय. अगदी मैदानावर हायलाइट्स पाहतोय. एका बाजूला चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय, विराट कोहली खेळतोय जिथे भारत ऑस्ट्रेलिया. अपडेट आम्ही क्रिकेट रसिकांना देतोय कारण चेस मास्टर ज्याला म्हटलं जातं विराट कोहली, जिथे भारतीय संघ विजयाच्या मार्गावर जरूर आहे. धावा 18, टार्गेट 34. विकेटची नितांत गरज आहे आणि क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागेल. आता सामना जर खानावला खेचायचा असेल तर बऱ्याच पराकोटीचा संघर्ष, प्रचंड मेहनत, घाम गाळणं, अलर्ट राहणं, लक्ष कठीण आहे. आता आपण पाहतोय फिल्डिंग टीमला आता सोपं लक्ष करून ठेवलं. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल तर खानावला प्रचंड ताकदीनं गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकं 15ची गरज. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा. सन्माननीय वैभव दादा आणि त्यानंतर सन्माननीय संजयजी बडेकर. नक्कीच वैभव पाटील हे निश्चितच शिवसेना शाखा प्रमुख म्हाळुंगे आणि या शिवसैनिकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. भाईंच्या स्पर्धेमध्ये अगदी शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कट्टर शिवसैनिकांची रेलचेल पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2. आज अक्षय थांबत नाही. आज डायनामिक प्रमाणे मैदानावर त्याचा विस्फोटक खेळ आणखीन एक ठोकतोय. तसाच एक रुबाबदार षटकार. काय बघा, अक्षय आज तुटून पडला, यासाठी ओळखला जातो. तशाच पद्धतीनं तो मैदानावर अक्षय पाटील जर तो मैदानावर उभा असेल, जर रजनीकांतचा चित्रपट आपण पाहिला का रजनीकांत शेवटपर्यंत काय काय कला करू शकतो आणि अक्षय यासाठी ओळखला जातो. काय फटकेबाजी, 25 वर पोहोचलाय. 32 टार्गेट. हो, टप्पा पडला, कमबॅक करणं आता टीम खानावला कठीण आहे थोडं.
प्रामुख्याने आपण पाहतोय थोडा बॅकफुटला गेलाय दादा सरकार संघ वीगर आगेकूच करतो. मॅच मध्ये पॉवर हिटिंग सूर्य मैदानावर फलंदाज स्पेशली खेळतो अक्षय. सर्व धावा तो एकटा ठोकतोय. एक पात्री अभिनय वन मॅन शो. अक्षय पाटील दादा सरकार वीगर साठी योगदान देत असताना फटका बनवलाय. बॉल गोज ऑन आहे डीप कडे. क्षेत्ररक्षक रेडी. ओ पकडलाय झेल. मात्र सामना कठीण आहे. पहिला धक्का मिळाला मात्र अक्षयच्या या बॅटिंगनं कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी सूचना करतोय नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षक फिल्डिंग टीमला विनंती असेल का आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबायचं. हा सुद्धा स्पर्धेचे काही नियम आहेत आणि आपण जरूर त्या पुढच्या संघांना सूचना देऊया. माजी सरपंच नानाशेठ पाटील ग्रामस्थ मंडळ वाकडी आपलं मनपूर्वक स्वागत. नेहमीच वाकडी संघासाठी पुरस्कर्त्यांची भूमिका ते साकार करतायत. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ते पॅकरची भूमिका साकार करतायत. आपलं मनपूर्वक स्वागत. तर यस नानाशेठ पाटील आमचं दानशूर व्यक्तिमत्व गावदिवे चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडीचे पुरस्कर्ते ज्याचे संघनायक सुकेश बोपी राजाराणी गोट कर्णधार सुनील साळुंके टॉस जिंकलाय. डिसिजन बॅटिंग धाडसी निर्णय कमी संघनायक असतात. सुनील साळुंके त्यातीलच एक संघनायक आहेत. वल्लभचे प्रवीण त्यातीलच एक संघनायक आहेत. सचिन उंबरोलीचे त्यातीलच एक संघनायक आहेत जे नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती देतात. असे कमी संघनायक असतात. त्यांना विश्वास असतो आपल्या गोलंदाजावर. विश्वास असतो आपल्या पूर्ण फलंदाजीच्या लाईनवर. आपण जरूर पाहतो पनवेल शिवसेना तालुका प्रमुख चषक अक्षय बाद झाला. 34चं टार्गेट. धावा धावफलकावरती एकूण 25 आज राहुल उल्वेकर WTCचे फाउंडर आपण पाहतो. आज पंजाब रिटर्न आज पुन्हा एकदा बिंदासबाईंच्या स्पर्धेमध्ये अगदी खूप छान अपडेट्स येते. आज खूप ज्यांचं ग्राफिक वर्क्स आम्ही पाहतो यासाठी ते ओळखले जातात. लकी ड्रॉ सुरू केलाय बघा. लकी ड्रॉ 200 रुपयाच्या कुपनवर तुम्हाला मिळणार ॲक्टिवा 6G. 3 बाईक आम्हाला स्पॉन्सर केलेत. ते बिंदासबाई अर्थातच रुपेशबाई ठोंबरे यांच्या आम्ही पाहतो या स्पर्धेचे आमचे प्रणेते सन्माननीय संतोषजी बोलाडे यांना विनंती मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. अभियानची पिताश्री आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. अभि बोलाडे 25 धावा धावफलकावर. यस 25 पाहुण्यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. स्लोवर वन फटका बनवला. सौरभ राकेश धावा सोप्यात. आता फक्त विजयासाठी टार्गेट पाहूया. 34 होतं. बॅटिंग लाईनअपनं कमालीचं शक्ती प्रदर्शन. आता गरज असेल 20 चेंडू आणि 5 धावेची गरज. 20 चेंडू 5 धावा. लकी ड्रॉ बघा ज्यांनी आपण आपल्या नावाची जेव्हा चिठ्ठी टाकाल आणि एक सूचना सुद्धा मॅनेजमेंट करून जरी लकी ड्रॉला आम्ही ओपन केला त्यांचं नाव आलं आणि ते जरी नसतील तरी आम्ही त्यांना ॲक्टिवा 6G देणार आहोत 2 तास अगोदर. इथे मात्र सामना सोप्या पद्धतीनं डीप कडे व्हेरी क्लोज इशारा येईल आणि मॅच फिनिश अवघ्या 1 पॉइंट आपण पाहतोय 4 अगदी 2 षटकामध्ये खुर्दा केलाय. खानाव संघ थोडा नाराज आहेत. आज सरावाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. प्रचंड मेहनत होती सर्व सहकार्यांची या 2 कार्यांना. आज तो खेळ हवा होता तो खेळ पाहायला मिळाला नाही. मात्र जाऊ द्या यजमानांना पाहुणा संघानं इथे संधी जरूर मिळाली. यजमान संघ पाहुणा संघ सामना पाहिला. सामना फिनिश होईल. चला फिल्डिंग टीम आम्ही कव्हर करतो. कॅमेरामन सुकेश भोपी या संघाचं नेतृत्व करतात आणि एका सरळ रेषेमध्ये आपण सुकेशजी भोपी शिवसेनेचा नेरे धुंद्र विभागाचे अध्यक्ष